स्माइल हा तुमच्या पर्सनॅलिटीचा खूप महत्वाचा फॅक्टर असतो, राईट? पण आता बरेचसे जण असे असतात की ज्यांचे दात जन्मतःच मिसिंग आहेत किंवा समोरचे दात खराब आहेत, पडलेले आहेत. तर मग अशा लोकांमध्ये काय काय ऑप्शन्स असतात? बघ, सर्वात पहिले माझं जर लक्ष ॲज अ डेंटिस्ट म्हणून कोणाच्या चेहऱ्याकडे जात असेल तर सगळ्यात पहिले माझं लक्ष जातं ते म्हणजे त्यांच्या दातांवर. आणि माझ्या डोक्यात ते कॅल्क्युलेशन सुरू होऊन जातं की कुठले काय कमी आहे किंवा आपण यामध्ये काय करू शकतो की त्याने आणखी त्याची स्माईल जी आहे ती चांगली अट्रॅक्टिव्ह होईल. बघ, या दातांच्या केसमध्ये बघ, फटी जर असेल किंवा कुठला एखादा टूथ मिसिंग असेल तर आपण व्हिनियर्स ऑप्शन एक राहतं की ज्यामध्ये आपण दोन्ही दातांची साईज व्हिनियर्सने क्लोज करू शकतो. तुला जर एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर दिलजित दोसांझ. दिलजित दोसांझमध्ये तू थोडं ऑब्झर्व कर त्याच्या स्माईलकडे. त्याचा जो सुळा दात राहतो, कनाईन टूथ राहतो ना, तोच त्याचा मिसिंग आहे. तर तो बुजवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे आजूबाजूचे